त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे येथील प्रियंका बोडके या महिलेला नातेवाईकांनी प्रसूतीसाठी त्र्यंबकेश्वर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं। मात्र बाळाचं वजन अधिक असल्याने सिझेरियन करावं लागेल असं सांगत तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। जिल्हा रुग्णालयात सकाळी 10 ला दाखल झालेल्या प्रियंका बोडके यांच्याकडे दिवसभर डॉक्टरांनी लक्षच दिलं नाही। नातेवाईक सिझर करा असं सांगत असतानाही डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं। तिला रात्री 10च्या सुमारास डिलिव्हरी रूममध्ये आणण्यात आलं। बाळाचे ठोके लागत होते, परंतु तिला कळा येत नसल्यानं सिझर करावं यासाठी नातेवाईकांनी डॉक्टरांकडे पाठपुरावा केला। मात्र सिझर आपत्कालीन स्थितीत केलं जातं, तसंच त्यासाठी पैसे लागतात असं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर त्यांनी तिला फंडल देण्यास सुरुवात केली। डॉक्टरांनी जोरजोरानं फंडल प्रेशर देऊन बाळाला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला। बाळ बाहेर आलं, मात्र प्रेशरमुळे गुदमरल्यानं त्याचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला। प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं। तिचे 9 महिने 9 दिवस पूर्ण भरले होते आणि ती कळा द्यायला लागली 2 वाजेपासून। तर म्हणून आमच्या माईला म्हणा, अहो हिचं सिझर करा। 8 महिन्याच्या महिलांचं सिझर होतं, 9 महिने 9 दिवस झाले। डॉक्टर म्हणा तुम्ही येडीत, ती नॉर्मल होणार आहे, आम्ही सिझर करू शकत नाही। रात्री 9 वाजता ती डिलिव्हरी होताना त्यांनी खूप कळा दिल्या, तिचे हाल केले आणि बाळ मृत अवस्थेत बाहेर आलं। आता असं आणि कोणावर नाही, या डॉक्टर टीम कठोरात कारवाई झाली पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे, मी जांबुटके गावची आहे। माझी मुलगी तळवडा इथे दिलेली होती। तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकेश्वर इथं ॲडमिट केलं। तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे, म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिलला दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं सिझर करा। म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं, इथं आणलं, इथं ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून 12 वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला सिझर करा। त्यांनी काय सांगितलं आम्हाला का ती नॉर्मल होईल, कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या। आम्ही थांबून घेतलं। आम्ही त्यांना रवरव म्हणायचो, अहो आमच्या पुरीची तशी कोत राहिली नाही, तुम्ही तिचं सिझर करा। त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही। त्याने शेवटी रात्री काय केलं, आम्ही 2 जणी होतो, आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी खिडकी तिकडे दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले ते त्यांनी डॉक्टरना ना डायरेक्ट तिचं पोट दाबले गेलं आणि त्यांच्या संगत 4-5 जणी सिस्टरनी होत्या, त्यांनी पण तिचं खूप हाल केलं। आम्ही धाबा मारत होत्या, आम्ही ते पण ऐकलं। तिचं डॉक्टरला सांगितलं सिझर करा, तर त्यांनी मला हे सांगितलं का पैसे लागतील। एक मराठा समाजाची स्त्री दवाखान्यात ॲडमिट होती म्हणून त्यांनी एक मराठा समाजाची एकच स्त्री तिथं दवाखान्यामध्ये ॲडमिट होती म्हणून त्यांनी आमच्या मुलीचं सिझर केलं नाही। आमच्यावर अन्याय केला आहे, बाकी दुसरं काही नाही। आमची अशी मागणी, आमचं बाळ त्यांनी भरून द्यावा, बाकी काही मागणी। पण असं करायला नव्हतं लागत। आमचं 3 किलो वजन आहे, बाळ भरलं केली हो, नाही बोलले ते म्हणे काय म्हणलं पैसे लागत आहे, ती नॉर्मल डिलिव्हरी होईल, कशाला दुकान करते म्हणे तिला तिचं। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि सरपंच परिषदेचे काही पदाधिकारीही हॉस्पिटलमध्ये पोहोचले। संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत बाळाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं। या संपूर्ण घटनेचं CCTV फुटेज मिळावं अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्याकडे करण्यात आली। डॉक्टरांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा समाधान बोडके यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांना दिला। RB न्यूजसाठी मलिक शेख, नाशिक।